मित्रांनो, आजचा तो एकदम कडक आणि जबरदस्त चाललेला आहे. तो व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण आयलाइट मशीनचा वापर करून बनवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो आयलाइट मशीन आहे ते ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जे बेटमार्क आणि शेकविक्ट आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटून जाईल. तिथून आपण आपला जो बेटमार्क शेकविक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आयलाइट मशीनमध्ये. त्यानंतर ना आणि आयलाइट मशीनचं ॲप आहे ना ते टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो बेटमार्क आहे ना ते ओपन करायचा. अशा प्रकारचा आपला बेटमार्क वेबसाईट असणार आहे. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन इथे प्लस आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे आपले जे इमेजेस आहेत ना ते सिलेक्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती यायचं. त्यानंतर ना हे जे 4 नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून त्या फोटोचा एक्स्ट्रा भाग कट करून हे जे कोपऱ्यातलं 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉन्स्टेंट यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे एक फोटो ॲड केल्यानंतर एकदा बॅकवरती प्रेस करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणखी एकदा दुसरा फोटो सिलेक्ट करून या पुढच्या ऑप्शनवर पुढच्या बेटवरती येऊन हे एक्स्ट्रा भाग कट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉन्स्टेंट अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे. तिथे बारके बेट्स आहेत मित्रांनो, इथे सुद्धा ॲड करायचे. फक्त डबल बेट आणि या डबल बेटवरती सोडून ॲड करायचे. तर मी आता लगेचच व्हिडिओच्या लास्टपर्यंत असे इमेजेस ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे आपले जे इमेजेस आहेत ना ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना हे जे इमेजेस मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत, नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःची देखील इमेजेस इथे यूज करू शकता. तर अशा प्रकारे इमेजेस ॲड केल्यानंतर ना ते जे ग्रुप 2 नावाची लेअर आहे ना ते लेअरला असं लॉंग प्रेस करून ते एकदम वरती घ्यायचं आहे. ते आपले फोटोचे लेयर्स आहेत ना त्या फोटोचे एकदम असं वरती घ्यायचं आहे. त्यानंतर ना अशा प्रकारे ते बेट्स आपले शेकविक्ट नंबर्स आहेत ना ते दिसायला सुरुवात होतील अशा प्रकारे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना हे सगळे लेयर्स वरती घ्यायचे, फक्त लाईन बाय लाईन घ्यावं लागणार आहेत मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एकदम वरती जे रेक्टँगल ऑफ नावाचे लेअर आहे आणि त्या लेअरला आपल्याला आपले जे शेकविक्ट आहे ना त्या खाली घ्यायचे. त्यानंतर ना हे जे PNG आहे ना हे माझा लोगो आहे, हे तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता वरनं. त्यानंतर हे लाईन बाय लाईनवरही घेतल्यानंतर अशा प्रकारे म्हणजे सगळे इमेजेस घ्यायचे. ग्रुप 1ची लेअर आणि हे आपली इमोजीचे खाली मी इमोजी दिलेले आहेत ना त्याची लेअर आहे मित्रांनो. ह्याला काहीसुद्धा करायचं नाही. अशा प्रकारे वर घेतल्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन इथे आता इथे शेक वेक्टर नंबर 1 लिहिले. इथे आपल्याला शेक वेक्टर नंबर 1 असं इथे पेस्ट करायचं. त्यासाठी आपल्याला शेक वेक्टर प्रीसेटमध्ये यायचे. त्यासाठी बॅक येऊन आपला जो शेक वेक्टर प्रीसेट आहे ना त्याला ओपन करायचं. त्यानंतर इथे सुद्धा शेक वेक्टर नंबर 1, 2, 3 असं 5 पर्यंत शेक वेक्टर दिलेले आहेत. त्यासाठी पहिला जो शेक वेक्टर आहे ना त्याला सिलेक्ट करून त्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आपला जो बेटमार्क प्रीसेट आहे ना त्यामध्ये येऊन इथे खाली स्क्रोल करायचा. आपला जो पहिला इमेज आहे ना इमेजची लेअर त्या लेअरवरती क्लिक करून इथे शेक इफेक्ट नंबर 1 जिथे जिथे लिहिलेलं आहे ना तिथे तिथे आपल्याला त्या आता फोटोच्या लेअरवरती आपल्याला असा इफेक्ट पेस्ट करायचं. त्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. पण इथे शेक इफेक्ट नंबर 2 लिहिलेलं आहे. त्यासाठी इथे बघूनच वरी बघूनच त्याला सिलेक्ट करायचे मित्रांनो. जिथे जिथे शेक इफेक्ट नंबर 1 लिहिलं आहे तिथे तिथेच करायचे. तर अशा प्रकारे शेक इफेक्ट नंबर 1 वरती आल्यानंतर इथे लेअरला सिलेक्ट करून आपल्या फोटोच्या इथे इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे असा व्हिडिओच्या लास्टपर्यंत जिथे जिथे शेक इफेक्ट नंबर 1 लिहिले आहे तिथे तिथे पेस्ट करून घ्यायचं. तर मी लगेचच करून घेतो. तर मित्रांनो, इथपर्यंत आपले शेक वेक्टर नंबर 1चे लेयर्स आहेत. त्यानंतर आता आपल्या शेक वेक्टर प्रेशरमध्ये 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आपल्या बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता जिथे जिथे शेक वेक्टर नंबर 2 लिहिलं आहे तिथे तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे. तर मी कसं करायचं ते मग सांगितलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत जिथे जिथे शेक वेक्टर नंबर 2 लिहिलं आहे तिथे तिथे पेस्ट करून टाकायचं. तर मी लगेचच पेस्ट करून देतो आता. तर मित्रांनो, आता इथपर्यंत शेक वेक्टर नंबर 2 पेस्ट केल्यानंतर बॅक येऊन शेक वेक्टर नंबर 3 कॉपी करायचं. त्यासाठी आपल्याला शेक वेक्टर प्रेसेटमध्ये येऊन 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून आपल्या बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता जिथे जिथे शेक वेक्टर नंबर 3 लिहिलेला तिथे तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे. शक्यतो मित्रांनो इथे बारकी हे लेयर्स आहेत ना या सगळ्या लेयर्सवरती शेक वेक्टर नंबर 3 आहे आणि हे बारके म्हणजे हे डबल बेट आहे ना ह्या डबल बेटपासून या डबल बेटपर्यंत शेक वेक्टर नंबर 3 पेस्ट करायचे. तर ते लगेचच करून घेऊयात आता. ते शेक वेक्टर नंबर 3 व्हिडिओच्या लास्टपर्यंत जिथे जिथे लिहिलेलं आहे तिथे तिथे आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत करून घेतो. तर अशा प्रकारे आता शेक वेक्टर नंबर 3 ॲड केल्यानंतर आता बॅक येऊन शेक वेक्टर 4 आपल्याला इथनं शेक वेक्टर प्रेसेटमधनं त्या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आपल्या बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता जिथे जिथे शेक वेक्टर नंबर 4 लिहिलं आहे ना तिथे तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर मी आता लगेचच करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे
आता इथे डबल बेटपासून दुसरी जी डबल बेट आहे ना त्या दुसऱ्या डबल बेटपासून एक लेअर सोडून म्हणजे पहिल्या लेअरला ॲड करायचं, नंतर दुसऱ्या लेअरला सोडून पुढच्या लेअरला अशा प्रकारे शेक इफेक्ट नंबर 4 वरतीच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर मी आता लगेचच करून घेतो मित्रांनो. तर झालेलं आहे आता बघू शकता अशा प्रकारे. तर केल्यानंतर ना आता बॅक येऊन आता शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जाऊन शेक इफेक्ट नंबर 5ची जी लेअर आहे ना एकदम लास्टची लेअर त्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन या इफेक्टला कॉपी करून आपल्या बेट मार्ग प्रेसेटमध्ये येऊन आता जिथे जिथे शेक इफेक्ट नंबर 5 लिहिलेला आहे ना तिथे तिथे आपल्याला हा जो इफेक्ट आहे हा तो पेस्ट करायचा अशा प्रकारे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत लगेचच करून घेऊयात मित्रांनो अशा प्रकारे. तर झालेलं आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे. तर आता इफेक्ट सगळे ॲड केल्यानंतर ना आता जे 1 नंबरची लेअर आपली जे बेटमार्क ॲड केलेलं आहे ग्रुप 2ची लेअर आहे आणि त्या लेअरला सिलेक्ट करून हे जे डिलीटचं ऑप्शन आहे वरचं ह्या डिलीटच्या ऑप्शनवरती असं क्लिक करायचं तर इझिली हे वरचं सगळं जाऊन जाईल. आपला जो इमेज म्हणजे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपला जो व्हिडिओ तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ असेल कमेंट करून एक सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग ॲटिट्यूड बॉईज ॲटिट्यूड रील्स पाहिजे असतील तर वरच्या प्लेलिस्टवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणखी. तर भेटूया पुढच्या इंटरेस्ट पुढचा व्हिडिओपर्यंत. जय शिवराय, जय महाराष्ट्र.